जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली यांच्या वतीने वाशिम जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे। जागतिक मानव अधिकारी सुरक्षा फेडरेशन इंडिया द्वारा 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या अध्यक्षतेखाली वाशिम जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून त्यामध्ये प्रवीण कराडे यांची विदर्भ प्रदेशाध्यक्ष तर सौ उषा नाईक यांची वाशिम जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। यासोबत कालूभाई तवंगर, विजय खंडार, ज्ञानेश्वर वरकट यांचा कार्यकारिणीच्या संचालक मंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता राजेश वानखडे, वाशिम। आपल्या सर्व पदाधिकारी माझ्यापेक्षा श्रेष्ठ चांगले बोलणारे हेतू कार्यकर्ते आहेत आणि आपल्या फेडरेशन मध्ये आपण एक फेडरेशन का स्थापन केलं दुकानावर तुम्ही जागतिक सुरक्षा फेडरेशनच्या माध्यमातून जे काम करतोय। मी 30 वर्ष फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मनमाड आणि मुंबई या ठिकाणी 30 वर्ष फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये लोडिंग अनलोडिंगचं काम केलेला माणूस आहे। मला त्यावेळेला 70 ते 80,000 पगार होता, परंतु मी व्यायाम घेतला कोरोना काळामध्ये आणि मला एक आठवलं की साधं कोरोना काळामध्ये लोकांचे एवढे हाल होत आहे, त्याला कोणी मदत करत नाही, तो पैशासाठी पडतोय आणि कोरोना काळामध्ये लोकांचे जे हाल बघितले त्यावेळेला तुम्हाला उदाहरण देतो। एसटी मध्ये बसतो, एक ड्रायव्हर म्हणून बसतो, माझ्या एसटी मध्ये अनेक